नमस्कार, मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझं चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये. तर आता शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचे आता फक्त 500 रुपये मिळणार आहेत. ते का? तर हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर लाडकी बहीण योजनेचे महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचे अनुदान मिळते. तर मागील महिन्यामध्ये काही महिला ह्या अपात्र करण्यात आल्या. जे काही निकष लावले होते त्यानुसार, म्हणजे जर एखाद्या महिलेला इतर कुठल्या सरकारी योजनेचा लाभ मिळत असेल तर ती महिला ही लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरली आहे. तर आता शेतकरी महिलांना 500 रुपये का मिळणार आहेत? तर शेतकरी महिलांना नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे एकूण 12,000 रुपये असे वार्षिक अनुदान मिळते. आणि आता लाडकी बहीण योजनेचे महिलांना महिन्याला 1,500 रुपयेप्रमाणे वर्षाचे एकूण 18,000 रुपये अनुदान मिळते. तर शेतकरी महिलांना PM किसान आणि नमो शेतकरीचे एकूण 12,000 रुपये मिळतात. म्हणजे वरील 6,000 रुपये आहे त्याप्रमाणे महिन्याला 500 रुपये जर दिले तर वार्षिक 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे अनुदान होते. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 6,000 रुपये अनुदान आणि नमो शेतकरी योजना तसेच PM किसान योजनेचे एकूण 12,000 आणि हे 6,000 रुपये मिळून असे महिलांना एकूण 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेमध्ये शेतकरी महिलांना आता महिन्याला फक्त 500 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर कुठल्याही योजनेमध्ये जर महिलांना 1,500 रुपये अनुदान मिळत असेल तर त्यांचे लाडकी बहीण योजनेचे लाभ अपात्र करण्यात आलेले आहे. जर तुम्ही ही शेतकरी महिला असाल आणि तुम्हालाही 500 रुपये खात्यावर आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ मी घेऊन येत असते. व्हिडिओ अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मात्र जा.